हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की कॅप राऊंड 2 BSc नर्सिंग ॲडमिशनसाठीची जी सीट मॅट्रिक्स आहे तर ती सीट मॅट्रिक्स आपल्यासमोर तुम्हाला इथे दिसते आहे. तर या सीट मॅट्रिक्समध्ये काय काय पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला या सीट मॅट्रिक्समधून काय काय पॉईंट्स घ्यायचे आहेत तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासोबत ह्या सीट मॅट्रिक्समध्ये काय काय बदल झालेले आहेत. भरपूर मुलांचं असं म्हणणं होतं की नवीन कॉलेजेस ॲड होणार आहेत की आहेत का. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जी डेट आहे 1 सप्टेंबर 2024 आणि आज ही जी सीट मॅट्रिक्स आलेली आहे तर कॅप राऊंड 2 साठी सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेजेस ॲड झालेले आहेत. तर ज्या मुलांना वाटत होतं की आपला नंबर लागणार नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आता नवीन कॉलेजेसला लवकरात लवकर प्रेफरन्स द्या. त्या कॉलेजेसची नावं वरती टाका जेणेकरून तुमची जी ॲडमिशन प्रोसेसिंग आहे तर ती फास्टमध्ये होऊन जाईल. तर मित्रांनो आपण टाईम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओकडं बोलू. तर मित्रांनो हे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जे आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर ते 5 गव्हर्नमेंट कॉलेज इथं स्टार्टिंगला दिलेले आहेत. आणि जर तुम्ही एंडला जर आले डायरेक्ट इथं तर तुम्हाला इथं एंडला हे जे 17 दिसतोय तर हा 17 म्हणजे काय हा टोटल उरलेले सीट्स आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला 10 दिसतोय हा इथं 10 तर हा 10 काय हे 17 त्यानंतर हे 10 हे काय आहेत रिमेनिंग सीट्स आहेत. रिमेनिंग सीट्स कळलं आहे मित्रांनो. रिमेनिंग सीट्स म्हणजे काय की पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती सीट्स बाकी आहेत तर ते म्हणजे रिमेनिंग सीट्स. आणि सगळ्यात शेवट जर आले तर तुम्ही इथं फक्त बघू शकता किती सीट्स आहेत 255 सीट्स 250 सीट्स होते तर त्याच्यापैकी फक्त आपल्याकडं 55च गव्हर्नमेंटचे सीट्स बाकी आहेत. म्हणजे काय की बाकीचे जे सीट्स आहेत इथं तुम्ही टोटलमध्ये बघू शकता. मागच्या वेळेस तिथं 250 दाखवत होतं. आपले टोटल सीट्स किती आहेत तर आपले टोटल सीट्स आहेत 250 आणि 250 पैकी आता आपल्याकडे अवेलेबल सीट्स किती आहेत फक्त 55 सीट्स बाकी आहेत. म्हणजे काय 195 विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन हे फिक्स केलेलं आहे. समजलं आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे आता फक्त 55 सीट्स बाकी आहेत तर त्याच्यामधूनच तुम्हाला कॉलेज भेटेल. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की आपले मार्क्स चांगले आहेत आणि अजून पण आपल्याला कॉलेज भेटण्याची संधी आहे तर तुम्ही या 55 सीट्समध्ये प्ले करू शकता किंवा 55 सीट्ससाठी तुम्ही हा राऊंड खेळू शकता. त्यानंतर आता आपण बघतोय प्रायव्हेट कॉलेज. तर प्रायव्हेट कॉलेज मित्रांनो तुम्ही आता फॉर एक्झाम्पल बॉम्बे हॉस्पिटल्स यांची इंटेक कॅपॅसिटी 50 होती आणि त्यांच्याकडे आता रिमेनिंग किती आहे रिमेनिंग फक्त आहे 11 सॉरी. तर आता हे जे 11 सीट्स आहेत तर 11 सीट्सपैकी पण 7 सीट्स हे कशाचे असणार आहेत हे 7 सीट्स असणार आहेत मॅनेजमेंटचे आणि उरलेले जे 4 सीट्स आहेत तर हे 4च सीट्स फक्त आत्ताच्या कॅप राऊंड 2 मध्ये भरले जातील. कळलं आहे मित्रांनो. त्यानंतर आता आपण कारण हे 7 सीट का मॅनेजमेंटचे कारण की आपण प्रत्येक वेळेस बघत होतो की रिझर्वेशनमध्ये आपण जे हे बघतोय मॅनेजमेंटचा कोटा तर मॅनेजमेंटच्या कोट्यातून जे सीट्स घेतले जातात तर त्याच्याविषयी आहे की त्या विद्यार्थ्यांना 15% रिझर्वेशन असतं मॅनेजमेंटचं. म्हणजे ज्यांना डायरेक्टली कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचे तर अशा पोरांसाठी 15% सीट्स असतात. त्यानंतर आता हे दुसरं कॉलेज आहे ते म्हणजे संत तेरेना कॉलेज ऑफ नर्सिंग. तर हे तेरणा कॉलेज ऑफ नर्सिंग आहे तर याचं किती आहे याचे फक्त 49 सीट्स बाकी आहेत. बाकीचे जे 51 सीट्स आहेत तर 51 सीट्स काय फिल झालेले आहेत. 49 पैकी पण परत 15 सीट्स मॅनेजमेंटचे येणार आणि जे रिमेनिंग सीट्स राहणार मग ते आता चॉईस कॅप राऊंड 2 साठी असतील. असंच बाकीच्या पण सर्व खालच्या कॉलेजेसचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही काही जर बघितलं मित्रांनो तर काही कॉलेजला काय आता इथं हे कॉलेजला पूर्ण 50 सीट्स आहेत आणि इथं ते कॉलेजचं नाव काय आहे द यश फाउंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी. म्हणजे रत्नागिरीमधलं हे जे कॉलेज आहे तर रत्नागिरीमधल्या या कॉलेजला किती सीट्स आहेत 50 सीट्स आहेत. आणि इथं तुम्ही जर लास्टला जर जाल तर लास्टला पण तुम्हाला इथं टोटलमध्ये किती दिसणार आहे 50 दिसणार आहे. म्हणजे असं नाही की या कॉलेजच्या सीट्स भरलेल्या नाही असं याचा अर्थ काय की हे कॉलेज आता ह्या राऊंडसाठी न्यू आलेलं आहे. कळलं आहे मित्रांनो. आपण तुम्हाला डायरेक्ट आहे ना शेवटच्या पेजला नेतोय मी तुम्हाला. शेवटच्या पेजला तुम्ही जा आणि इथं तुम्ही कॉलेजची संख्या बघा. इथं किती संख्या आहे मित्रांनो 191 संख्या आहे. आणि आपण पहिल्या राऊंडमध्ये बघितली तर किती होती 173. म्हणजे रिमेनिंग कॉलेजेस काय आहेत वाढलेले आहेत. आता रिमेनिंग जे कॉलेजेस वाढलेले आहेत हे सगळे एकाखाली एक न येता त्यांच्या सिक्वेन्सप्रमाणे ते मध्ये ॲड झालेले आहेत. तर ज्या मुलांना म्हणायचं होतं की नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत की नाही झालेले तर त्या मुलांसाठी मला सांगायचं आहे की नवीन सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेजेस ॲड झालेले आहेत. आता तुम्ही 173 कॉलेजेस होते 191 मधून 173 वजा करा आणि किती कॉलेजेस नवीन आले हे तुम्हाला कळेल.
आता आपण ऑल टोटल सीट्स किती आहेत ह्या राऊंडसाठी तर ते बघू. प्रायव्हेटचे आपण सीट्स बघतोय आता, तर ते किती आहे 10,130 सीट्स आहेत. आणि आपण पहिले कुठले सीट्स पाहिले गव्हर्नमेंटचे किती आहे फक्त 55 सीट्स आहेत. त्यामुळं ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट हे सीट्स खूप जास्त आहे. आणि जेवढे सीट्स प्रायव्हेटचे मागच्या राऊंडसाठी किती सीट्स होते 9,200 सीट्स होते फक्त प्रायव्हेटचे. ते आता किती वाढले बघा मित्रांनो, ते डायरेक्ट आपले 1,000 सीट्स वाढलेत. 9,200 पासून 10,130 म्हणजे जवळपास 930 सीट्स ह्या राऊंडमध्ये वाढलेले आहेत. 930 ते 970 असं आकडा येईल, तुम्ही वजाबाकी करून बघा. आणि इथं परत तुम्हाला टोटल सीट्स बघायला भेटतील. तर टोटल सीट्स किती आहेत 4,692 म्हणजे जेवढे सीट्स आहेत तर त्याच्यापैकी 10,000 पैकी किती सीट्स जवळपास 50% सीट्स ऑलरेडी फिल आहेत. आणि आताच्या सेकंड राऊंडसाठी प्रायव्हेटमध्ये 4,692 इतके सीट्स तुम्हाला आहेत. म्हणजे तुम्ही जेवढी विद्यार्थी संख्या आहे तर त्यांच्यापैकी फक्त 4,792 विद्यार्थ्यांना यावेळेस कॉलेज अलॉट होईल. आता भरपूर मुलांचा प्रश्न असेल की बेटरमेंटविषयी, की त्यांना आता आधीचे कॉलेज भेटलं होतं, सेकंड राऊंडला पण आता जर लिस्ट आली आणि तेच जर कॉलेज भेटलं तर त्यानंतर काय करायचं? तर ह्या विषयावर आपण एक डिस्क्रिप्टेड व्हिडिओ, जशी तुमची मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट येईल तर त्याच्याविषयी आपण त्यावेळेस बोलू. तर आजच्या सीट मॅट्रिक्समध्ये मुलांनो, आता तुम्ही चॉईस फिलिंग करण्यासाठी चालू करा. चॉईस फिलिंगसाठी सेकंड चॉईस फिलिंग असणार आहे तुमची. याच्यामध्ये काय काय ट्रिक्स वापरायच्या, कशाप्रकारे चॉईस फिलिंग करायची, याच्याविषयी आपण येणाऱ्या दिवसामध्ये व्हिडिओ टाकू. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो पण व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो आपल्या चॅनलवर. तर आतापर्यंत तुम्हाला मी काय सांगत आलो आहे, कॅप राऊंड 2 बद्दलची प्रोसेस. आणि आता कॅप राऊंड 2 बद्दलच्या प्रोसेसमध्ये आजचा हा व्हिडिओ आपला आहे सीट मॅट्रिक्सवर. तर बाकीची काही गोष्ट एक्सप्लेन करण्याची गरज नाही मित्रांनो. इथं इनटेक कॅपॅसिटी असते, त्यानंतर इथं तुमचे जे कॅटेगरीचे रिझर्वेशन असतात, त्यानंतर स्पेसिफिक रिझर्वेशन असतात, हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर आत्ताच्या ह्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला फक्त 2च आकड्यावर ध्यान ठेवायचं आहे. ते म्हणजे तुमचं कॉलेजचं नाव, कॉलेजच्या नावानंतर त्याची पुढं जर आले त्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे त्याची इनटेक कॅपॅसिटी. आणि इनटेक कॅपॅसिटीनंतर तुम्ही डायरेक्ट येणार इथं शेवटला, आणि शेवटला जो आकडा दिसेल तर त्याच्यावरून तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला कळेल रिमेन सीट्स, की पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती सीट्स आता रिमेन आहेत. तर रिमेनिंग सीट्स बघा, कॉलेजची इनटेक बघा किती सीट्स बाकी आहेत ते बघा. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला 100 सीट्स आहेत आणि 100पैकी आता रिमेनिंग अजून 80 सीट्स आहेत. म्हणजे भरपूर विद्यार्थी त्या कॉलेजला गेले आणि बेटरमेंट करून आले. का बेटरमेंट करून आले? कारण की त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज आवडलंच नसेल, त्यामुळे बेटरमेंट करून आले. तर असं कॉलेज तुम्ही पण जास्त प्रेफरन्स देऊ नका अशा कॉलेजेसला का जिथं फर्स्ट याला जास्त ॲडमिशन झाले नाहीत. पण इन केस जर तुम्हाला कमी मार्क्स आहेत आणि तुम्हाला वाटतं की मला आता ॲडमिशन भेटणारच नाही आहे, तर अशा मुलांनी नवीन कॉलेजेसला पहिले प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुमचं ॲडमिशन कोणत्या तरी कॉलेजला होऊन जाईल. कुठल्याही कॉलेजवरून करा, शेवटी आपली युनिव्हर्सिटी एकच आहे, पेपर सगळे एकाच दिवशी होतात, रिझल्टही एकाच दिवशी लागतो. त्यामुळे मित्रांनो, कुठलं कॉलेज वाईट चांगलं याच्यापासून जास्त वंचित राहू नका आणि होता होईल तेवढे चांगले कॉलेजेसला सिलेक्ट करा. आपले मार्क्स बघा आणि मग कॉलेजला प्रायोरिटी द्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, की सीट मॅट्रिक्स आलेली आहे आणि तुम्हाला इनटेक कॅपॅसिटी आणि रिमेनिंग सीट्स याच्याबद्दल मी थोडंफार समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲडमिशनविषयी काही जर अजून असेल तर ते पण तुम्हाला काही वेगळी इन्फॉर्मेशन असेल तर कॉलेजविषयी एखाद्या, तर ती पण तुम्ही पर्टिक्युलर कमेंट्समध्ये सांगू शकता मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की येणारे नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मित्रांनो करतोय. धन्यवाद.